तर सामन्याला सुरुवात होते. दरम्यान हा चेंडू आणि फलंदाज बाद. विकेश खडपळे पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी हादरा दिला जातोय आणि त्याला बाद केलं जातंय कल्पेश यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी पहिल्या चेंडूची कल्पेश याची. बघा कल्पेश याच्याकडे अनुभव भरपूर आहे. जर म्हटलं तर लेदर सुद्धा त्यांनी खेळलेला आहे, त्यामुळं प्रत्येक खेळाडूला बघतो. तर कृष्णा लोखंडे यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय. कुठल्याही फलंदाजाने 50 धावा एका इनिंग मध्ये करा आणि 500 रुपये कृष्णा लोखंडे ग्रुप ग्रामपंचायत पुमनचे विद्यमान सदस्य या प्रभागाचे त्यांच्या माध्यमातून कमवा. तसेच प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. सर्व सर्व प्रेक्षकांना दरम्यान धावफलक 2 धावा धावफलकावरती आणि खेळाडू असेल किंवा मग मला वाटतं प्रेक्षक त्यांना सर्वांना षटकाराच्या कॅचसाठी 100 रुपये आहेत कृष्णा लोखंडे साहेबांच्या माध्यमातून. एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तर आदरणीय सन्माननीय गोपीनाथ दिवा यांच्या माध्यमातून सुद्धा 100 रुपये षटकाराच्या कॅचसाठी. कृष्णा लोखंडे यांच्या माध्यमातून सुद्धा कॅच साठी 100 रुपये. मात्र कॅच घेताना सांभाळून कॅच घ्या, मस्ती करू नका जेणेकरून कुणाला त्रास होईल. आज खेळण्यासाठी सज्ज झालाय. सरळ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वर गेलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे 2 धावा सहजतेने पूर्ण. 2 धावेनं धाव फलक आपण पाहू शकतो पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. 6 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू हे टाकून झालेले आहेत. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. चांगली शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळत आहे. चांगला थ्रो, परिणाम 2 धाव पूर्ण. या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय 8 या धावसंख्येवरती. 5 चेंडू टाकून झालेत. 1/8 अशी धावसंख्या. कल्पेश यांचा पुढचा चेंडू, बाउंड्री वाचवणं गरजेचं आहे. धावफलक पुढे सरकला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/10 धावा, ते म्हणजेच ओमसागर बामणगाव संघाची धावसंख्या. पाणी पाठवा मैदानामध्ये. तर आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. वेळ झालाय 12:05 माझ्या घड्याळामध्ये झालेत. दरम्यान अँड्रॉइड टायमिंग जर आपण पाहिला परफेक्ट या ठिकाणी पाहतोय 12:05 दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच या ठिकाणी सुरू आहे. मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या लॉट नुसार जर आपण पाहिलं तर नक्की 11:30चा वेळ आहे तिसऱ्या मॅचचा, सॉरी 6व्या मॅचचा, जी 6वी मॅच या ठिकाणी खेळवली जाते. सध्या चालू आहे मॅच क्रमांक 6. आदरणीय सन्माननीय हेमंतजी किरकिरा यांना सुद्धा विनंती की आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं.
गोलंदाज करण बगली, लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहू शकतायत षटकार आलाय आणि फलंदाजाने इथे मात्र अंपायरचा आहे, येस थँक्यू, अंपायरचा रिव्ह्यू आहे. अंपायरने घेतलाय की मला चेक करायचा आहे की हा भीमर आहे की मग फेअर डिलिव्हरी. हितेश गणेशकर, फेअर डिलिव्हरी. भरपूर वाकलाय फलंदाज सुद्धा, आपण जर पाहिलं तर लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत असेल तर या ठिकाणी आपण पाहतोय की फेअर डिलिव्हरी असेल. बघा पंचांना मिली सेकंड मध्ये जज करायचं असतं, मात्र फलंदाज शॉट खेळताना सुद्धा नी मध्ये भरपूर वाकलाय आणि तिकडनं चेंडूला उचललंय त्याने. पुन्हा एकदा आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः करण, आणि हा जर झेल झाला असता तर जबरदस्त झेल गणला गेला असता. प्रयत्न जबरदस्त होता करण्याचा, मात्र कव्हरअप झाला नव्हता कुठल्याही क्षेत्ररक्षकाने. धावफलक पुढे सरकतोय या 2 धावेनं. 18 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक अजून सुद्धा. वेगवान धावसंख्या वाढताना दिसते. धावसंख्येचा वेग जर आपण पाहिला तर एक्सप्रेस हायवे प्रमाणे वेगानं धावसंख्या वाढत असताना आपण पाहतोय. डावऱ्याताचा हा गोलंदाज तर आमचे आयोजक प्रसाद भुजड यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आगमन म्हणजे अगोदरच झालेलं होतं, मात्र ते मंचावरती सध्या उपस्थित झालेले आहेत. चांगला चेंडू बघा, चांगल्या पद्धतीने चेंडूला या ठिकाणी हाताळलं गेलं. एक डॉट चेंडू फार महत्वाचा असेल या मैदानावरती, कारण की धुक्का थोडस आता ओसरत चाललेला आहे. क्लायमेट जे आपण जर पाहिलं थोडस हीट या ठिकाणी पण बघायला मिळतं या मैदानावरती. लॉर फुलटॉस, अजून एक चांगला टायमिंग. आता मात्र लॉर फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा 6 धावांसाठी पाठवलाय. उत्तम याच्या बॅट मधनं हा उत्तम फटका, उत्तम षटकार. चला मॅच सुरू करा. लगेच चेंडू तुम्हाला पुरवला गेला. धावसंख्या झाली ती म्हणजेच एकूण धावसंख्या किती झाली तर 24 धावा धावफलकावरती लागल्यात आणि चेंडू टाकून झालेत ते म्हणजे एकूण 4 चेंडू हे टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक. पंचांना विनंती असेल, पंच चेंडू आपण चेक करायचा आहे. आपल्याला जर वाटलं चुकीचा चेंडू आहे तर आपण तो रिटर्न करायचा आहे. प्रत्येक संघासाठी आपण कुठल्याही पद्धतीने चॉईस देऊ नये, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण चेंडू हे चॉईस देत नाहीयेत. जुना असो किंवा नवीन, आपण चेक करायचं. आपण तज्ञ आहात, आपण खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू आहात. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल, फलंदाज बाद. उत्तम बाद झाला. उत्तम याची किती धावसंख्या वैयक्तिक जर आपण पाहिली, उत्तम याने किती धावा केल्या तर 5 चेंडूमध्ये 14 धावा त्याने बनवल्या आणि 2 उत्तुंग असे षटकार करून तो बाद झालेला आहे. बबलू वलवे आलेत नव्यानं.
दरम्यान धावसंख्या आहे ब्राह्मणगाव संघाची ती म्हणजेच 24 धावा धावफलकावरती. तर एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जातं. एक डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. लॉर फुलटॉस हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद. धावसंख्या 24-25 धावांचं लक्ष. तर चला टॉस बॉक्स मध्ये आम्ही आमंत्रित करतोय अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. आज वेळ नाहीये त्यामुळे टॉस आपण फटाफट करतोय. फक्त आम्हाला डिसिजन कळवायचंय बस. मी विनंती करतोय जरा घाई करा. रामा किरकिरा दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर भेंडीपाडा संघ कॉल करतोय. त्यांना दाखवलं आहे बघा रामादादांच्या शुभ हस्ते काय काय कशाबद्दल टॉस बनवलाय. भेंडीपाडा संघाने कॉल केलाय. काय आलाय तर यस पलाटपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या फॉर्मॅलिटीज प्रत्येक संघाने पूर्ण कराव्यात. त्या गोष्टी आपण पाहतोय की पुन्हा पुन्हा उच्चाराला लागल्या नाही पाहिजेत. प्रोटोकॉल नुसार कारवाई फॉलो करायची आहे आणि विनंती करतोय पुन्हा एकदा भेंडीपाडा आणि पलाटपाडा संघाला की हा मॅच समाप्त झाला की लगेच मैदानामध्ये आपण उतरा. कारण की पलाटपाडा संघाने फिल्डिंग घेतलेली आहे आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाला. तर डिजनकडे ऐकूया सुंदर असं गीत. तोपर्यंत नवीन फलंदाज मैदानामध्ये जाते. वसंत मडवी सन्माननीय वसंतजी मडवी यांना विनंती की आपण स्टेजवरती यावं. सन्माननीय वसंतजी मडवी यांना विनंती स्टेजवरती यावं. बागेत फुलं फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची राती तुझे भाकर काय लागलेची शेजारी माझी होती उडदाची. थँक्यू डीजे. तर चला एकूण धावसंख्या जी आहे ती 24 धावा झाल्यात. 25 धावांचं लक्ष म्हणजे 12 चेंडू मध्ये हे दिलेलं आहे. ओमसागर स्पोर्ट्स बामणगाव या संघाने. कल्पेश आपण पाहतोय स्ट्राईक वरती आणि त्याच्या जोडीला आहे तो म्हणजेच करण भगले. तर विकेश खरपडे नावाचा गोलंदाज एक उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो आपण पाहतोय. दरम्यान एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण जर पाहिलं एका बाजूने आपण पाहतोय की कल्पेश सापटे याचा संघ, दुसऱ्या बाजूनं दुसरा एक आयकॉन, एका बाजूनं कल्पेश सापटे सारखा एक आयकॉन खेळाडू आदिवासी प्रीमियर लीगचा, त्यानंतर दुसऱ्या बाजूला दुसरा आयकॉन विकेश खडपडे. आणि या ठिकाणी सेम ऑपॉर्च्युनिटी झाली होती तयार, या ठिकाणी क्रिएट झाली होती. कारण विकेश खडपडे सुद्धा पहिल्या चेंडूवरती तो बाद झाला होता. समान संधी याला म्हटलं जातं, नॅचरल जस्टिस. क्या बात आहे. बघा परिस्थिती प्रत्येकाला संधी देते, मात्र त्या संधीचं सोनं कोणी केलं तो पुढे जातो. संधी दवडली का तुम्ही मागे पडता. आता कल्पेशाला दिले जीवदान आणि कल्पेश जीवदान मिळाल्याच्या नंतर काय करतो पाहणं गरजेचं आहे.
आता मात्र जलेबी नमक हलक्या हाताने पुन्हा एकदा जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं जात आहे कल्पेश याच्या माध्यमातून, कारण की या अगोदरच्या चेंडूवरती त्या जीवदान दिलं होतं आणि आता त्याने खेचला एक स्टायलिश चौकार रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं होतं बघा कशा पद्धतीनं स्कूपचा फटका जबरदस्त चौकार. बघा या खेळाडूचा जो आपल्या टीव्ही फ्रेम वरती आहे, टीव्ही स्क्रीन वरती आहे, मोबाईल स्क्रीन वरती आहे, त्याचा या अगोदर झेल सोडला होता आणि त्यानंतर त्याने दंडित केलं आणि त्यानंतर त्याने जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलंय कल्पेश सापटे याने बामणगाव संघाच्या. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, पाहणं गरजेचं आहे. दरम्यान डिग्रे किटचा प्रयत्न, खराब थ्रो, परिणाम 2 धाव पूर्ण. जिथे 1 धाव होती किंवा जिथे एकही धाव नव्हती तिथे जोश मध्ये होश या ठिकाणी गमावले आणि 2 धावा दिल्या. क्रिकेट हो किंवा मग तुमचं आयुष्य किंवा मग एखादं युद्ध जिथे भानावर नसलात तुम्ही तर मात्र तुम्ही अडचणीमध्ये स्वतःला आणता. क्या बात आहे. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. टार्गेट जे आहे ते 25 आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं आणि आता मात्र आपण पाहू शकतो फलंदाज बाद. चला नवीन फलंदाजाने लवकर यायचंय. एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू. म्हण ना. केलाय जादू टोना, कोणी केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना, केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना. चला गाय करा, जरा गाय करा. चिंचोडी संघ विनंती असेल गाय करा प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. उजव्या हाताचा फलंदाज येतोय मंगेश. बघा प्रत्येक संघाला विनंती असेल 30 सर्कलच्या बाहेर तुमचा बाद झालेला फलंदाज येण्याच्या अगोदर तुमचा नवीन फलंदाज मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि कृपया करून आयोजकांना सहकार्य करा जेणेकरून एक चांगली स्पर्धा या ठिकाणी जी आयोजित केली आहे ती चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास जाईल. 25 धावांचं टार्गेट आहे. 4 चेंडूमध्ये 1 गडी बाद, 6 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. चांगला खेळत होता कल्पेश. एक जीवदान सुद्धा मिळालं होतं. नंतर प्रत्येक वेळेस त्या चेंडूवरती तसंच पद्धतीने खेळणं हे त्याला इथे महाग पडलंय असं म्हणावं लागेल. थोडक्यामध्ये अटपवलंय कल्पेशाची खेळी, कारण ज्या पद्धतीनं त्याला जीवदान मिळाल्याच्या नंतर तो बेखौफ खेळत असतो तशाच पद्धतीने तो खेळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र थोडस सौभाग्य होतं गोलंदाज घ्या गडी मिळालाय. हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सहजतेनं 1 धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न मिसफील्ड झालाय. थोडासा फुलबॉल पद्धतीने चेंडूला अडवला गेलाय. नंतर 2 धाव पूर्ण होतील. या 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला 8 या धावसंख्येवरती आणि 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. रिक्वायर्ड रन रेट जर प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 12.50 होतं. आता मात्र ते वाढताना दिसेल. करंट रन रेट आहे 9.60. विकेश खरपडे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर जाईल मंगेश बगले. सरळ समोर खाली क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउन्स चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. अरे भाऊ काय झालं तर माझे काले कोंबडे जा
चला चला टीम मीटिंग करू नये विनंती असेल. आज शेवटचा दिवस आहे, कृपया करून 13 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. बघा कम्पॅरिझन दाखवलं जात आहे. जेव्हा ओमसागर बामणगाव संघ फलंदाजी करत होता, एक गडी त्याने गमावला होता आणि 10 धावा त्याने बनवल्या होत्या. आता मात्र आई गायदेवी चिंचोटी पाटील पाडा या संघाने 12 धावा बनवल्या आहेत. एक गडी गमावून म्हणजे 2 पाऊल पुढे आहे असं म्हणावं लागेल. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल. 6 चेंडू हव्यात आहेत आणि 13 धावांची गरज आहे. 13 धावा हव्यात. दरम्यान रिक्वायर्ड रन रेट 13चा आहे, करंट रन रेट 12चा आहे असं समजून चालू आहे आपण. एक्झॅक्टली ही स्पर्धा या इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर या ठाकूरांच्या ग्राउंड वरती मला वाटतं सन्माननीय राहुल दादा ठाकूर यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध झालंय. आणि मला वाटतं एकमात्र असा हा ग्रुप आहे किंवा मग हा पाडा आहे त्याच्यासाठी हे उपलब्ध असतं. कारण आपण जर पाहिलं तर इतरांना इथे परवानगी नसते. मात्र ती परवानगी आपल्याला दिल्याबद्दल खरंच राहुल दादांचे आपण खूप खूप आभार मानायला हवेत. आज कदाचित ते उपस्थित राहतील तर नक्कीच त्यांचा याची डोला आपण आभार मानणार आहोत प्रत्यक्ष. मात्र जर पाहत असतील ही मॅच तर त्यांचे पुन्हा एकदा शतशः आभारी आहोत साई माऊली कारखानपाडा यांच्या वतीनं. दरम्यान 6 चेंडू 13 धावांची गरज. अन्साटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल, फेकेल. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली. धावसंख्या 13. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 5 चेंडू आणि 12 धावा. आता पुन्हा एकदा टेन्शन मध्ये असतील खेळाडू. पुन्हा एकदा बामणगाव संघ टेन्शन मध्ये आहे कारण की ज्या पद्धतीने मॅच सुरू आहे 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. मंगेशवाला फुल टॉस डिलिव्हरी पंचाने दिलाय हा नो. आणि पाहणं गरजेचं आहे काय घडतं. नो चेंडू याने द्या 2 धावा. चला चला गायकरा विनंती असेल. या किती धावा आल्या तर एकूण 3 धावा येतील. या 3 धावेनं धाव फलकावरती धाव संख्या लागली आहे ती म्हणजे 16 आणि प्लस नो चेंडू. आता येणारा चेंडू फ्रीट असणार आहे. 5 चेंडू आता 9 धावांची गरज असणार आहे. बघा 1 चेंडू काय करताय. चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावांची गरज. फ्रीट आणि पुन्हा एकदा अजून एक नो आणि चेंडू फॉरवर्ड झालाय. धावा येतात 4. 9 प्लस 4 अशा 5 धावा. 5 का पंच. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन असेल. मात्र काय असेल ते तुम्ही लक्षात असू द्या. पंच डिस्कस करतील. खेळाडूने साईडला जावा. म्यूट कर
बामणगाव संघाला विनंती असेल कृपया जरा घाई करा, विनंती करा, आयोजकांच्या स्पर्धेचं भान ठेवा. चार धावांची गरज. घाई करा जरा, विनंती असेल. पंच, यानंतर कुठलीच टीम मीटिंग होणार नाहीये. टीम मीटिंग जर झाली तर एक प्लेअर आपण आतमध्ये घ्यायसाठी आयोजकांच्या माध्यमातून विनंती केलेली आहे. चला, आम्ही इकडनं आपल्याला अलाउ करतोय. टीम मीटिंग घेऊ नये. कर्णधाराने जे काही डिसिजन असेल ते करायचंय. कृपया विनंती असेल, आयोजकांच्या स्पर्धेचा पूर्णपणे मान राखणं गरजेचं आहे आपल्याला. फुलटॉस डिलिव्हरी, एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलतोय, फेकतोय मात्र. आता मात्र दोन चेंडू मध्ये 3 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच. आता एक करण बगले, करण आणि सारंग सापटे. बघा, एक जण क्षेत्ररक्षण लावतोय, त्याला फॉलो करा जेणेकरून कर्णधाराचा जो अहदा आहे, जो रिस्पेक्ट आहे, या ठिकाणी मेंटेन राहील. गोलंदाजाला कन्फ्यूज नाही केलं तर नक्कीच तो चांगलं काम करत असतो. मात्र सर्विक बाजूने जर तेव्हा आपण कमेंट करतो ॲज अ क्रिकेटर म्हणून. दरम्यान 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. काय घडतंय, काय बिघडतंय. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. बाउंड्री पंचांना विनंती, सीमारेषे लगत उभे राहा. आणि बघा काय घडतंय. 1 चेंडू 3 धावा, कंपल्सरी स्कोअर चेस. सामना रंगलाय. दरम्यान 1 चेंडू 3 धावा. हवेमध्ये खेळलाय चेंडूला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार.